तेने ब्रह्मरुदादिको मह्यं तेजो वारिमृदां यथा विधि यत्र स्त्रिसर्गो मृषा गाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। तैसे शास्त्राचार्य तेणे ईश्वरुची एक पावणे हे पुढे जे का जाणणे ते एक ज्ञान। याप्रमाणे शास्त्राचार्य तेणे शास्त्राने सांगितल्याप्रमाणे आचरण करणं, आहार विहार चालणं बोलणं, हे शास्त्राप्रमाणे आहे। त्याने काय होतं, शास्त्राप्रमाणे जर आपले आचार विचार आहार विहार असतील तर चित्तशुद्धी होते आणि चित्तशुद्धी झाल्यानंतर परमात्म्याचं ज्ञान होतं आणि ज्ञान झाल्यानंतर परमात्मा कळतो, त्याची अनुभूती येते। हे निश्चितपणे जाणणं हे विहित कर्म आणि ईश्वर प्राप्ती याचा कार्यकारण भाव आहे। विहित कर्म आहे कारण आणि त्याद्वारा होणारी ईश्वर प्राप्ती आहे कार्य, असा हा कार्यकारण भाव आहे। हे जाणणं याला म्हणतात ज्ञान। हे जाणणं अर्थात आतापर्यंत आपण 6 गुणाचा विचार केला, आता 7वा गुण सांगता आहे। तेगा कर्मी जिये 7वा गुण होय आणि विज्ञान हे पाहे एवं मृत। त्या कर्माच्या ठिकाणी 7वा गुण जो आहे ते आहे विज्ञान। ज्ञान हे कर्मातला 7वा गुण आहे, 6वा गुण आहे आणि विज्ञान हे 7वा। 7वा गुण ज्ञान म्हटलं त्याने। असे 7 गुण आहेत आणि या सप्तगुणाने आणखी पुढे विज्ञान आहेच, तो 8वा गुण आहे। समाधिक हे 9वा गुण आहे। असे 9 गुण सांगितलेले आहेत ब्रह्मकर्माच्या ठिकाणी। तरी सत्वशुद्धीचे वेळे शास्त्रे का ध्यान बळे, ईश्वर तत्वची मिळे निष्टंक बुद्धी। चित्तशुद्धी अत्यंत महत्वाची आहे। चित्तशुद्धीला महत्व का दिलं तर चित्तामध्ये एक परमात्मा जर असेल तर चित्त शुद्ध असतं, पण मनुष्याच्या चित्तामध्ये परमात्मा तर नसतोच,
जे असायला पाहिजे ते नसतं आणि 12 भानगडी असतात चित्तामध्ये. त्यामुळे चित्त अपवित्र होतं. मग योनी गोपाळ आहे तेथे कसं शक्य आहे? नाही. तुका म्हणे याचे चित्त गंगाजळ निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. चित्त अगदी निर्मळ पाहिजे, स्वच्छ पाहिजे, पवित्र पाहिजे. तर चित्त शुद्ध केव्हा होतं, राहतं, पवित्र निर्मळ केव्हा राहतं? की ज्याच्या चित्तामध्ये फक्त एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती. चित्त एकच पाहिजे, परमात्मा. पण मनुष्याची वृत्ती जरा विचित्र आहे, लक्षात. त्याच्या वृत्तीमध्ये चित्तामध्ये परमात्मा राहत नाही. त्यांना परमात्मा कळत सुद्धा नाही. परमात्मा कळणं इतकं साधी सोपी सरळ गोष्ट नाही. आणि ज्याला कळाला ते कधीच अशा प्रकारे बाकीचा व्यवहार आपल्या चित्तात ठेवणार नाही. मग ज्या अर्थी बाकीचा व्यवहार चित्तात राहतो त्या अर्थी चित्त पवित्र होत नाही, निर्मळ होत नाही, शुद्ध होत नाही. आणि म्हणून परमात्मा जो आहे तो चित्तामध्ये त्या राहत नाही. का प्रार्थना केल्या सगळ्या लोकांनी म्हणजे लोक कोण करतो? लोकांचं काय अडले हो त्याच्यावर. साधू संतांनी त्याच्याकरता प्रार्थना केल्या भगवंताच्या. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. महाराज म्हणतात भगवंताला प्रार्थना करताय. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. हेच एक तुम्हा माग तो मी दातारा. अशी कोण प्रार्थना करतो? तू खूप बरा करताय. तुमचं आमचं काय त्याच्यापासून आडलंय का? करतो आम्ही प्रार्थना कधी? देवा तुझ्याशिवाय माझ्या चित्तात काही नको रे बाबा, आणि तुझ्या नामाशिवाय आमच्या तोंडात काही नको रे बाबा, आणि डोळ्यापुढं तुझ्याशिवाय काही नको रे बाबा. असं कधी प्रार्थना कोणी केली? हातवर करावं. तुम्ही करता? अरे वा वा, फार चांगली गोष्ट आहे. चित्तात तूच राहा असं म्हणता तुम्ही. तो डोळ्यापुढं तुझंच रूप राहू दे असं म्हणता. असं मुखात तुझंच नाव राहू दे असं म्हणता. वा वा, फार भाग्याची गोष्ट आहे. हे सगळं करतात. यांच्या चित्तात काही नाही, त्यामुळे तो वाढून गेला. यांच्या चित्तात काही नाही, यांच्या मुखात काही नाही, फक्त बडबड करतात, काही बी बोलतात. काय यांच्या डोळ्यापुढं काही नाही. काय तेव्हा फार चांगले भाग्यवान आहे. म्हणून साधू संतांनी भगवंताला प्रार्थना केली. माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही. धरोनिया बाही भवहा तारी दातारा. माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही. धरोनिया बाही भवहा तारी दातारा. फार अवघड गोष्ट आहे, लक्षात ठेवा. मारून तोडून मारून त्याला आणावं लागतं मनामध्ये, चित्तामध्ये, मुखामध्ये. इतकं सोपं नाहीये ते. चित्तात परमात्माच राहील नाही, तोंडात देवाचं नावच अखंड राहील अजिबात नाही.
नाही आणि डोळ्यापुढे देवाचं मुखच राहील. या गोष्टी अशक्य कोटीतल्या जर नसत्या तर साधू संतांनी भगवंताला प्रार्थना करण्याची आवश्यकता पडली नसती. या सगळ्या गोष्टी भयंकर कठीण आहेत. लक्षात फार अवघड आहेत. सांसारिक मनुष्याच्या चित्तामध्ये भगवान, मुखामध्ये देवाचं नाव आणि डोळ्यापुढे देव, ही फार कठीण गोष्ट आहे. लक्षात ठेवा. म्हणून श्रद्धा, श्रद्धेला फार महत्व आहे. ज्याच्या चित्तामध्ये देव आहे, ज्याच्या मुखामध्ये नाम आहे आणि ज्याच्या डोळ्यापुढे देव आहे, ते बाकीचं बोलणारच नाही. ही त्याची परीक्षा आहे. ते फक्त देवाबद्दलच बोलणार, देवच बोलणार, देवाचं नामच घेणार, बाकीची बडबड ते करणार. ही आहे त्याची परीक्षा. मग खरंच चित्तामध्ये देव आहे, मुखात नाम आहे. कारण महाराज सांगतात ना, हरिबोला हरिबोला नातरी आबोला व्यर्थ गलबला. हे लागू पडतं, मला तर लागू पडत नाही, तुम्हाला पडतं हे नका दिवस. काय चित्तात देव अवघड आहे, मुखात नाम अखंड. काही बडबडत राहायचं झालं, माझा स्वभाव सांगतो. आणि डोळ्यापुढं देव फार अवघड आहे. सगळं येतं डोळ्यापुढं पण देव येत, सगळं येतं चित्तात पण देव येत. सगळं तोंडानं बोललो आपण पण देवाचं नाव नाही. इतकं सोपं असतं तर संतांना अवतार घ्यावे लागले नसते आणि भगवंताची प्रार्थना करावी लागली. मनुष्याला मनुष्य देहात आल्यावर काय आवडावं, काय आवडावं? फक्त देव आवडावं. आम्हाला देव आवडतो, सगळं आवडतं आम्हाला. म्हणून तर अधोगती प्राप्त होतो. देव आवडतच नाही. देवा करता आम्हाला वेळ देता येत नाही. काही येत नाही. सगळं हमाली 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 हमाली, संसार संसार संसार. एक तास सुद्धा देता येत नाही. काय दुर्दैव आहे. लक्षात. पाप आहे पाप. पुण्य नाही म्हणत त्याला, पाप म्हणतात त्याला. 24 तासातून 1 तास परमार्थाकरता नाही देऊ शकत. कारण श्रवण ही पहिली भक्ती आहे, 9वीत भक्ती नाही. पण दुर्दैव आहे, त्याला काही विलाज नाही. लक्षात ठेवा. तेव्हा प्रमाण प्रमेयाची संशय भ्रम जे असतात ते जातात. कारण माणसाच्या ठिकाणी संशय आहे. देव आहे का, हा पहिला संशय आहे. लक्षात ठेवा. देवाचं नाव घेतल्याने काय होतं, दुसरा संशय आहे. देव काही करतो का, हा तिसरा संशय आहे. देव काहीच करत नाही. देव बुद्धी देतो नाही का आम्हाला? देव बुद्धी देतो आणि मग तुम्ही तसं वागता. देवाने बुद्धी दिली, देव बुद्धी देत नाही का? लक्षात ठेवा. देव हा मालक आहे. मालक कोण आहे? मालक आहे. संसार ही गाडी आहे आणि तुम्ही त्या गाडीचे ड्रायव्हर आहात. कोण आहात? ड्रायव्हर. मग आता गाडी चाललेली आहे, तुम्ही गाडी चाललात घेऊन स्टेशनला. आपली मोटार गाडी म्हणा, स्टेशनला घेऊन चाल आणि याने दिली धडक. काय धडक दिल्यानंतर याला पकडला आणि धडला. कोणी बुद्धी दिली? देवाने. देवाने बुद्धी दिली.
म्हणजे देव बुद्धी देतो. देव मालक आहे, देव बुद्धी देत नाही. तुम्ही नीट वागत नाही आणि दोष मात्र देवावर देता. हा महामूर्खपणा आहे. लक्षात ठेवा, महामूर्खपणा. देवाने बुद्धी दिली, देवाने बुद्धी शेण खायची नाही दिली. देवाने बुद्धी अशी बाकीची बुद्धी देतो का देव? देव बुद्धी देत नाही. लक्षात ठेवा, माणसं चुकीचं वागतात आणि चुकीचं वागलं की त्यांना ते फळ भोगावंच. त्याला विलाज नाही. काय करणार? केले कर्म झाले तेच भोगा आले, उपजले मेले ऐशी किती. आणि म्हणून श्रवण भक्तीला फार महत्व दिलं जाईल. म्हणून जे काय आपल्या ठिकाणी शंका आहेत, संशय आहेत, प्रमाण प्रमेयाचे दोष आहेत, ते दोष जाण्याकरता श्रवण करावं लागतं. श्रवण केल्यानंतर त्याचं मनन करावं लागतं. त्याचं काय करावं लागतं? मनन. श्रवण करतो आपण कधी कधी, पण त्याचं मनन करत नाही. आपलं श्रवण संपलं की झाल्या गप्पा सुरू. का आज काय निघालं प्रवचनात हे विषय करतो आपण. याला मनन म्हणतात. तोच विचार करणं त्याला म्हणतात मनन. आणि त्याचा ध्यास घेणं याला म्हणतात निधिध्यास. या तीन गोष्टी शास्त्राने सांगितलेल्या आहेत. म्हणजे आपल्या ठिकाणी असणारे संशय, विपर्यय, काय प्रमाणासंभावना, प्रमेयासंभावना, विपरीत भावना, ह्या तीन गोष्टीने जाते. शास्त्राबद्दल संशय येणं प्रमाणासंभावना आहे. शास्त्राने सांगितलं देव, त्या देवाबद्दल संशय येणं प्रमेयासंभावना आहे. आणि शास्त्राने सांगितलं तुम्ही देव आहात, मी कसा देव असेल, ही प्रमेयासंभावना आहे. प्रमाण प्रमेय, प्रमाण आणि प्रमेय आणि संशय, मी देव कसा असेल, या तिन्ही गोष्टी, हे विपरीत ज्ञान आहे. या तिन्ही गोष्टी श्रवणाने, मननाने आणि निध्यासाने जातात. आणि म्हणून अखंडाकार झालेली वृत्ती, अखंडाकार वृत्ती होणं. कारण भगवंतानी या मनुष्य देहाची जी योजना केली, लक्षात ठेवा, ही भगवंतानी केलेली आहे. हा देह कोणीतरी दिलेला नाही आहे, हा भगवंताने देह दिलेला आहे. तो हे करण्याकरता नाही. ते तर सगळं करतो आम्ही पशु पक्ष्याच्या देहात, आणि याचंही तेच करत राहिलो तर मग आता पुन्हा मात्र हा चान्स नाही आहे. आणि काय गती होईल ते महाराज म्हणतात, कोण त्यांची गती होईल नेनो. त्यांची काय गती होईल कोण जाणे. काय परमात्मा तत्वाच्या ठिकाणी निश्चय असणं, श्रद्धा असणं, श्रवण असणं, मनन आणि निध्यासन. हे विज्ञान बरवे ते गुणरत्न जेत आठवे, आणि अस्तित्व जाणावे 9वा गुण. हे विज्ञान बरवे, हे विज्ञान आहे. माऊली म्हणतात काय, आत्तापर्यंत जी बडबड केली आपण, याचं नाव आहे विज्ञान. आम्ही विज्ञान वेगळं समजतो, भाग सोडून देतो. की ज्या कर्मामध्ये 8वा नंबर या विज्ञानाचा आहे. अर्थात विज्ञान हे चांगलं आहे, पण असं जे माऊलीने सांगितलंय ते विज्ञान, आणि ते चांगलं आहे. आपलं विज्ञान चांगलंही आहे, सुखही देणार आहे आणि दुःखही देणार आहे. माऊलीने सांगितलेलं विज्ञान हे दुःख घालवणार आहे आणि सुख देणार आहे. आणि म्हणून
आणि अस्तिक्य जाणावे नववा गुण. आणि अस्तिक्य, आस्तिकपणा, नास्तिकपणा नको आहे. शास्त्र, संत, सद्गुरू, देव यांच्या ठिकाणी अस्तित्व असणं, यांच्या ठिकाणी श्रद्धा असणं, भाव, हा अस्तिक्य गुण आहे आणि तो नववा आहे. पै राजमुद्रा अचिलिया प्रजा भजे भलतया तेवे शास्त्रे स्वीकारी लिया मार्ग मात्रात. पै राजमुद्रा अचिलिया, राजमुद्रेने अंकित असलेल्या, काल आपण हे पाहिलं होतं परवा, की कातडा जरी असेल, पूर्वी चर्मात कातड्याचे पैसे होते, कातड्यावर माऊलीच्या ओव्या आहेत काही मागे गेल्या मागे आपल्याला, चामासाठी जोडती सर्व वस्तू अशी ओवी आहे. की चांबडं दिलं, गाडीभर नाही, तुकडा ज्याच्यावर शिक्का आहे सरकारचा, तर त्याने सोनं मिळत होतं. चांबड्याचा तुकडा, कारण पूर्वी चांबड्याचे नाणं होतं, म्हणून इथं म्हटलेलं आहे त्याने की राजमुद्रा अचिलिया, ज्याच्यावरची शिक्का आहे. आता सध्या आपण कागद देतो की नाही, कुठले पेपरचे नाही देत. ज्याच्यावरती मुद्रा आहे राजमुद्रा, ते कागदाचे तुकडे चालतात. काय आहे त्याला किंमत? कागदाच्या तुकड्याला काय किंमत आहे? पण त्याच्यावर आपण सगळा व्यवहार करतो. सोनं, नाणं, धान्य, सगळा शेती, वाडी, घरदार, सगळा व्यवहार त्या कागदाच्या तुकड्यावर चालतो. इतकं त्याला महत्व आहे. कशाने? राजमुद्रा. राजमुद्रा म्हणून एवढ्या तुकड्यावरती व्यवहार चालतो, लक्षात ठेव, कागदाचे. राजमुद्रा अचिलिया प्रजा भजे भलतया तेवी शास्त्रे स्वीकारलिया मार्ग मात्रा. दृष्टांत दिलेला आहे माऊलीने की ज्याप्रमाणे राजाची मुद्रा आहे, त्या राजाच्या मुद्रेनं अंकित झालेला कागद सुद्धा भलत्या वस्तूला प्राधान्य देतो. कागद आणि भलत्या वस्तू कागदाने प्राप्त होतात. कागदाचे तुकडे देतो आपण आणि त्याच्यावर सर्व व्यवहार करतो. म्हणून त्या कागदाच्या तुकड्याला जेवढं महत्व आहे, 2 फुटाचा पेपर आहे किंवा फूट 1.5, त्याला किंमत नाही आहे त्या तुकड्याला, राजमुद्रेमुळे. त्याप्रमाणे तेवी शास्त्रे स्वीकारलिया मार्ग मात्र. त्याप्रमाणे वेदाने कर्म भक्ती ज्ञान सांगितलं. कर्म भक्ती ज्ञान याचा स्वीकार केलेला आहे वेदाने. आणि म्हणून त्या वेद तत्वाने साधू संत चालतात आणि आपल्याला सुद्धा तेच सांगतात. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, नकळेचे विषय अंधा, म्हणून उघड बोलिलो. तेव्हा साधू संत हे वेद सांगतो त्याप्रमाणे वागतात आणि बाकीचे जीव वेदाच्या विरुद्ध वागतात. म्हणून त्यांचीच कीर्ती कशी काय राहिली हजारो वर्ष? आमचे 13 पुत्र का नाही राहत? तर आपला आचार तसा, विचार तसा, आहार तसा, विहार तसा. म्हणून फार तर फार 1 वर्षभर माणूस आठवण ठेवतो. एकदा वर्ष श्राद्ध झालं रे झालं, त्याचे नाव नाही, त्याची गोष्ट नाही. त्याच्या घरात राहतात, त्याचं धन वापरतात, त्याचा शेतीवाडीचा वापर करतात.
पण त्याची आठवण ठेवत नाही. इतकी बेईमान जात माणसासारखी पशु पक्ष्याची नाही. तुम्ही तुकडा टाका कुत्र्याला तर रोज येणारच त्यावेळेला. कावळ्याला तुकडा द्या, पक्ष्याला तुकडा द्या भाकरीचा, ते त्या टायमाला येणारच. इतके ते इमानदार असतात. लक्षात, माणसं सगळं ते आईबापाचं खातात आणि आईबापालाच विसरतात. म्हणून इतकी बेईमान जात माणसासारखी कुठलीच नाही. कसं काय सांगितलं मी? आस्तिक्य, शास्त्र, वेद, वेदाज्ञा, काय अशा प्रकारे आदरे जे का मानणे, पण त्याच्याकरता आदर, प्रेम, भाव पाहिजे. आदराला फार किंमत आहे. साधू, संत, सद्गुरू, आई, वडील, श्रेष्ठ माणसं, वडील धाडील, सगळ्याबद्दल आदर असावा, प्रेम असावं. सगळ्याबद्दल प्रेम असावं. शत्रू असला तरी जी खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढ, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. न आदर सर्वाबद्दल, कारण सर्वांच्या ठिकाणी एक परमात्मा आहे. परमात्मा आहे म्हणून आपण चालतो, बोलतो, खातो, पितो, येतो, जातो, सर्व कार्य त्याच्यामुळं करतो. परमात्मा गेला की सगळं संपलं. कोणी विचारत नाही. 2 तास सुद्धा ठेवत. डोळ्याने बघतो धनी परिसतो, काणी पदी चालतो, हाताने बहुसा. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, वाचे आणि बोलतो, हाताने बहुसान काम करीतो, विश्रांती घ्यावया, घेतो झोप सुखी फिरोणी उठतो, ही ईश्वराची दया. हे सर्व परमात्म्याची कृपा आहे. तो आहे पर्यंत राम आहे म्हणून करतो काम. राम गेला की अमरधाम. म्हणून आदर, प्रेम, भाव पाहिजे, कृतज्ञता पाहिजे. मनुष्य देहाबद्दल ज्या परमात्म्याने हा देह दिला त्याची कृतज्ञता ठेवा. उष्टी बिडी दिली तर मनुष्य कृतज्ञ असतो. उष्टा चहा दिला तरी कृतज्ञ असतो मनुष्य. तंबाखूचा विडा दिला तरी कृतज्ञ होतो. पण परमात्म्याने एवढा देह दिला त्याची कृतज्ञता कधीतरी आपल्या मनात यावी. त्याची कृतज्ञता म्हणून कधीतरी त्याचं चिंतन करावं. परतफेड म्हणून ही आमच्या लेखी नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणून आदरे जे का मानणे, ते अस्तिक्य मी म्हणे. तो 9वा गुण जेणे कर्म ते साच. म्हणून श्रद्धेनं आदर, श्रद्धा, श्रद्धेनं त्या मार्गाला मानणं, त्याला भगवान श्रीकृष्ण अस्तिक्य असं म्हणतो. हा 9वा गुण आहे. या अस्तिक्यामुळे हे 9 गुण ब्राह्मणाचे सांगितले आणि या 9 गुणामुळे ब्रह्मकर्म हे फलद्रूप होत. एवं 9 शमाधिक गुण जेत निर्दोख, ते कर्म जाण स्वाभाविक ब्राह्मणाच. हे 9 शमाधिक गुण ज्याच्या ठिकाणी आहेत, निर्दोष, ते कर्म जाण स्वाभाविक ब्राह्मणाचे. असे 9 गुण ज्याच्या ठिकाणी आहेत त्याला ब्राह्मण म्हणतात. आणि त्याचं हे स्वाभाविक गुण आहेत. त्याला ओढून ताडून कोणाचे आणायचे नाही. लक्षात ही 9 जिथं आहेत त्याला ब्राह्मण म्हटलेलं आहे. आणि शंका थोडीशी अशी येते किंवा
ब्राह्मणाचं कर्म तर यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान करणं, प्रतिग्रह घेणं हे असताना भगवंताने हे 9 गुण कशाला सांगितले? आणि या 9 गुणाला ब्रह्मकर्म असं का म्हटलं भगवंताने? त्याचं उत्तर असं आहे की ज्ञानेश्वर महाराज यांच्या विचारसरणीच्या दृष्टीनं, कारण संतांचे विचार आणि सामान्याचे विचार जुळत नाही. लक्षात, संतांचे विचार वेगळे असतात आणि सामान्याचे विचार वेगळे असतात. त्या विचाराला आपले विचार जुळत नाहीत. त्यांचे विचार आपल्याला जुळत नाही, आपले त्यांना जुळत नाहीत. कारण त्यांचे विचार हे सन्मार्गाचे आहेत आणि आमचे विचार हे आडमार्गाचे आहेत. त्यांच्या विचाराने सद्गती प्राप्त होते आणि आमच्या विचाराने अधोगती प्राप्त होते. एवढा फरक संतांच्या आणि आमच्या विचारामध्ये आहे. म्हणून मौली ज्ञानेश्वरांच्या विचारसरणीच्या दृष्टीने जर विचार केला तर शमाधिक हे कर्म नाही आहेत, शमाधिक हे गुण आहेत. आणि जर समाधिक हे गुण असले तरच ब्राह्मणांनी केलेले यज्ञ यागादिक निर्दोष होतात आणि सफल होतात. नसता त्यांनी किती पछाडली, हे जर 9 गुण नसतील तर त्यांनी केलेलं ब्रह्मकर्म हे सफल होत नाहीये, असं मौली ज्ञानराज सांगत आहे. असा ज्ञानोबरायाचा भाव आहे. मग शंका पुन्हा घेतली की हे जे 9 गुण तुम्ही आतापर्यंत सांगितले, शमाधिक 9 गुण सांगितले, अर्थात हे सर्व वर्णाचे, सर्व आश्रमाचे सामान्य धर्म आहेत का विशेष आहेत? भगवंताने सांगितलं, तुमचा जो प्रश्न आहे हे शमाधिक 9 गुण जे आहेत आता आपण सांगितले ब्राह्मणाचे, ते सर्वच वर्णाचे आहेत, 4 वर्णाचे, 4 आश्रमाचे आहेत का सामान्य धर्म का विशेष आहेत? भगवंताने सांगितलं, अर्जुन तुला याचा विचार उद्याच्याला सांगतो, उद्याच्या श्लोकामध्ये. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या. कुंडलिक वरदा